बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहूयात। श्रीकांत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। नरेश म्हस्के देखील राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। शिवतीर्थावर ही सदिच्छा भेट घेण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली, तर उमेदवार नरेश म्हस्के देखील राज ठाकरेंच्या भेटीसाठी उपस्थित होते। शिवतीर्थावर ही सदिच्छा भेट पार पडलेली आहे। तर या भेटीची दृश्य देखील आपण पाहतोय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून या भेटीची ही दृश्य नरेश म्हस्के, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। शिवतीर्थ या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात ही भेट घेण्यात आलेली आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले जात आहेत। स्वप्नील, श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे। अधिकचे अपडेट काय मिळत आहेत? शिवम, आपण या ठिकाणी पाहतोय श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी आता भेट घेतलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची। नरेश म्हस्के यांची आजच ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांचं सुद्धा नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। दरम्यान दोन्ही मतदारसंघामध्ये मनसेचे सुद्धा जास्त प्रमाणात बळ आहे त्या ठिकाणी, त्यामुळे त्या स्थानिक लोकसभा मतदारसंघामध्ये स्थानिक जागे मनसेची मदत मिळावी या कुठेतरी दृष्टीने ही भेट फार महत्त्वाची आहे। कारण राज ठाकरे यांचे मनसैनिक असतील हे सुद्धा कामाला लागलेले आहेत। महायुतीला त्यांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर खरं तर सर्वत्र महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या उमेदवारांचे जे आहेत त्यांची प्रचार हे मनसेकडनं सुरू आहे। त्याचप्रमाणे आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के हे सुद्धा राज ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत। तर इकडे श्रीकांत शिंदे हे सुद्धा भेटीला आलेले आहेत। दोन्ही उमेदवार आहेत ते चर्चा करतात। बैठक सुरू झालेली आहे। गेल्या 5 मिनिटांपासून या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मात्र या बैठकीमध्ये कशाप्रमाणे प्रचाराची रणनीती ठरते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणत्या शब्दांमध्ये यांना आश्वासन दिलं, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।